राज्य शासनाने महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांच्या पार्श्वभूमीवर कुसुम वत्सल्य फाउंडेशन ट्रस्ट पुणे यांच्या वतीने महिलांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये महिलांना स्वावलंबी होण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी, शासकीय योजना आणि व्यवसायाच्या नव्या वाटांबाबत माहिती देण्यात आली। कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली। तसेच महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे व्हावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। विशेषतः उमेद महिला मॉल या संकल्पनेद्वारे महिलांना व्यवसायाची संधी कशी मिळू शकते, त्यासाठी बचत गट आणि शासकीय योजनांचा कसा लाभ घेता येतो याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी महिला सक्षमीकरण प्रवक्ता पंचशीला कुंभारकर यांनी उपस्थित महिलांना बचत गट, शासनाच्या विविध योजना आणि स्वयंपूर्ण व्यवसायाच्या संधींबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले। कार्यक्रमास मान्यवर म्हणून लक्ष्मीताई वाघमारे, निलेश खंडाळे, रमाताई आठवले व नीता रसाळकर यांची उपस्थिती लाभली। या उपक्रमाचे आयोजन कुसुम वत्सल्य फाउंडेशन ट्रस्ट पुणे यांच्या वतीने करण्यात आले। संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली पाटील या महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून कार्यक्रमाला परिसरातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पेडणेकर, मी सुखसागरमध्ये कात्रजवरून आली आहे। मॅडमने आज खूप छान माहिती सांगितली आणि खूप शिकलेलं होतं आणि या ह्याच्यातून म्हणजे सक्षमीकरण म्हणजे काय त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती मिळाली आणि आपण कसं डेअरिंग करून आपण घराबाहेर पडून आपण आपलं काम करू शकतो हे खूप छान पद्धतीने मॅडमने सांगितलं। खूप छान आज एक कार्यक्रम राबवला, त्यात सगळ्या महिलांना छान संधी मिळाली इथे येण्याची आणि त्याच्यातून सक्षम कसं व्हायचं, स्वतःला कसं करायचं, स्वतःच्या पायावर उभं कसं राहायचं हे डेअरिंग पण मिळाली आणि त्यांनी छान माहिती पण दिली सर्वांना। त्यांचे हार्दिक अभिनंदन। आम्ही जे कामं करतो महिलांसाठी ते महिलांनी त्याचा उपभोग घेतला पाहिजे। महिला घेत नाहीत त्याचा व्यवस्थितपणे उपभोग आणि आम्ही याच्या माध्यमातून एक रुपयाही महिलांकडून घेतलेला नाही आणि आज आमचा जो कार्यक्रम झाला पंचशीला कुंभारकर यांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे। महिला सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय याबद्दल आम्हाला त्यांनी खूप छान माहिती दिलेली आहे। खरंच आपली महिला सक्षम आहे का याबद्दल म्हणजे जो मनात प्रश्न होता त्याचं कुठंतरी निरसन झालेलं आहे आणि उमेदचं पण जे आमचं काम चालू आहे उमेदबद्दल, उमेदचं महिला मॉल जे महिलांचं खरंच भविष्य घडवणार आहे, तर ह्याची महिलांना स्वतःची ताकद कळली पाहिजे, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। मी पानशेतमधून आली आहे आणि इथे येऊन म्हणजे थोडंसं मनात स्वप्न घेऊन आली आहे, म्हणजे की आपल्या थ्रू म्हणजे काहीतरी महिलांचं कल्याण हो त्यासाठी की त्यात आल्यासाठी माझं येण्याचं काहीतरी म्हणजे ते सार्थक झालं आहे। कारण पंचशीला मॅडम आणि वैशाली ताई आणि राजनंदिनी मॅडमनी इतकं छान मार्गदर्शन केलं ना की ते आता शब्दात सांगणं कठीण आहे। या कंपनीसोबत मी 5 वर्षापासून जोडलेली आहे। ही कंपनी महिलांच्या मासिक पाळी व महिलांच्या व्यवसाय याच्यावरती मार्गदर्शन करत आहे आणि मी पहिली करोडपती म्हणून माझा पहिला सन्मान झालेला आहे मुंबईसारख्या शहरामध्ये आणि माझ्या थ्रू जवळजवळ 40,000 महिलांना मी काम दिलेलं आहे। प्लस आजचा जो कार्यक्रम होता कुटुंब वात्सल्य फाउंडेशन या ट्रस्टने मार्फत वैशाली पाटील मॅडम यांनी हा कार्यक्रम अरेंज केला होता आणि आजचा कार्यक्रम इतका जबरदस्त झालेला आहे कारण या कार्यक्रमामध्ये व्यवसाय कसा करायचा हे सांगण्यापेक्षा जास्त व्यवसाय कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे हे सांगितलं गेलेलं आहे आणि प्लस याच्यामध्ये ट्रेंडिंग जो व्यवसाय आहेत ते सुद्धा सांगितले, जे की आतापर्यंत फक्त दुकान चालवणं, कपडे, टेलरिंग हाच व्यवसाय इथंपर्यंत सांगितलं होतं, पण इथे अजून एक खूप सुंदर सुंदर आयडिया पंचशीला मॅडमने दिल्या आणि खूप महिलांना मोटिवेट सुद्धा केलं आणि इथे मी सुद्धा आपल्या कंपनीमार्फत VR मॉल सोल्युशन मार्फत जे आपल्या कंपनीचे माननीय CMD विकास गोपाल सर, रिस्पेक्टेड MD प्रिया कड मॅडम ज्यांनी 1.5 लाख महिलांना व्यवसाय दिला, त्याच मार्फत आज मी सुद्धा जबरदस्त काम करते। आज पुणे शहरामध्ये खूप सुंदर आजचा प्रोग्राम झालेला आहे आणि पुणे शहर स्वच्छ कसं ठेवता येईल, प्लास्टिक मुक्त कसं करता येईल ही सुद्धा आम्ही चळवळ राबवतोय आणि महिलांच्या मासिक पाळीच्या मार्फत जे काही कॅन्सरचे प्रमाण होत आहे ते सुद्धा आम्ही इथे कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत। फाउंडेशनच्या माध्यमातून
महिला दिनानिमित्त असू दे किंवा महिला सक्षमीकरण असू दे, त्या माध्यमातून बऱ्याचपैकी 3-4 प्रकारचे वेगवेगळे सेशन घेण्यात आले. महिला सक्षमीकरण झालं, व्यवसाय कसा करावा, कशी सुरुवात करावी, बचत गट कसे सुरुवात करावी, बचत गटांसाठी काय फायदे असतील, BMI टेस्ट, बॉडी टेस्ट झाल्या, त्याच्यातून तुमच्या शरीरामध्ये काय काय चेंजेस होतात, त्या चेंजेस कशामुळे होतात याची पण माहिती देण्यात आली. आरोग्यावर सेशन झाले आणि बऱ्यापैकी व्यवसायामध्ये महिला खूप चांगले अग्रेसिव्ह आहेत, पण त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही आणि योग्य ते व्यासपीठ मिळत नाही. त्याकरता आम्ही उमेद महिला मॉल पुणे जिल्हा याच्यात आपण 14 तालुक्यांमध्ये काम सुरू करतोय आणि उमेद मॉलचा हा महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय झालेला आहे की प्रत्येक बचत गटांना मॉलमध्ये गाळा मिळण्याचा एक मोठा निर्णय घेतल्यामुळे आम्ही ही जबाबदारी उचलली आहे आणि ही जबाबदारी फार महत्त्वाची वाटली. म्हणून आज पहिला आम्ही बैठक घेतली आणि ही कमिटी बैठक अतिशय उत्तम महिलांनी सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला कामाची अजून जास्त करून उमेद येते आणि आम्ही ह्याच्या पुढेही खूप साऱ्या महिलांपर्यंत पोहोचणार आहोत आणि खूप साऱ्या उमेद मॉलमध्ये प्रत्येकीला गाळा देण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. थँक्यू सो मच. सर्व महिलांना शुभेच्छा. अजून एक सांगू इच्छिते की सगळ्या महिलांनी, तळागाळातल्या महिलांनी असू दे, या बिझनेस व्यवसाय करणाऱ्या असू दे, या व्यवसाय न करणाऱ्या महिला असू दे, या सगळ्या महिलांनी आम्हाला संपर्क साधावा. आम्ही तुमच्यासाठी उमेद मॉल घेऊन आलेलो आहोत आणि तिथे प्रत्येकीला गाळा मिळणार आहे. त्यामुळे आम्हाला तुम्ही संपर्क साधा. थँक्यू सो मच.